नमस्कार मंडळी, कसेच सर्वजण मस्त आहात ना? तर चला तर मग आजचा व्हिडिओ आहे आपला रेसिपीचा. सिंपल सी रेसिपी आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. चला तर मग आजची रेसिपी आहे आपली सिमला मिरची. आणि सिमला मिरची मला वाटतं बऱ्याच जणांना आवडत असेल. कोणाला आवडते कोणाला नाही आवडत, प्रत्येकाची चॉईस असते. तर आपण इथे अशी बारीक कापून घेतलेली आहे सिमला मिरची. इथे घरगुती लाल मसाला आहे, इथे काश्मीरी लाल मिरची आहे, इथे आहे मीठ, इथे आहे तांदळाचं पीठ आणि इथे आहे चण्याचं पीठ. आता हे सगळं आपल्याला याच्यात टाकायचं आणि मिक्स करायचं आहे. चला तर मग पहिले आपण काय करूया, पीठ टाकून घेऊया. आणि मी तांदळाचं पीठ याच्यासाठी टाकते, थोडंसं क्रिस्पी होते ना तर छान लागते अशी कुरकुरीत. एकच चमचा मी घालणार आहे. आता घालणार आहे चण्याचं पीठ. चण्याचं पीठ तुमच्या याच्यानुसार घालायचं आहे. चण्याचं पीठ तुम्हाला कसं, तर मी इथे 2 चमचे टाकलेलं आहे. मला वाटतं अजून अर्धा चमचा लागेल, सो थोडंसं. आणि मला ही भाजी खूप आवडते. ही आहे काश्मीरी लाल मिरची कलरसाठी. हे आपलं घरगुती लाल तिखट आणि इथे आहे चवीनुसार मीठ. आता याला सगळं मिक्स करायचं, छानसं असं कोटिंग करून घ्यायचं. आणि ही डाळ भातासोबत पण खूप छान लागते. फिक्कं वरण भात आणि आपलं चपातीसोबत पण छान लागते. किंवा कधी कधी अशी नुसती क्रिस्पी करून खायला पण खूप छान लागते. चला तर मग आता आपण गॅस पेटवूया. तोपर्यंत कढई तापेपर्यंत 1-2 मिनटं ते पण मिक्स होईल. छान असं झालेलं आहे मिक्स, तुम्ही बघू शकतात. कोण कोण अशा पद्धतीने सिमला मिरची बनवतं. बरेच जण भरलेली सिमला मिरची किंवा कांदा बटाटा टोमॅटो मिक्स असे पण करून बनवतात. तर मी अशा पद्धतीने बनवते. माझ्याकडे मलाच खूप आवडते ही अशी. बाकी कोणी माझ्या मिस्टरांना वगैरे मुलींना जास्त आवडत नाही. तर मी आज एकटीच आहे, तर म्हटलं चला आपण आपल्या आवडीची भाजी करून खाऊया. चला तर मग आता आपण तेल तापलं की मग बोलते. आता मी जवळजवळ त्याच्यात 2 पळ्या तेल टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तेल आपल्याला जास्त नाही घालायचं आहे, कारण तेल घातलं ना मग भाजी क्रिस्पी नाही होत. आता तेल तापलं का की त्याच्यात घालायची आपल्याला मोहरी. आणि मला राई खूप आवडते. मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. छान असं तेल तापलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आता आपल्याला थोडं गॅस कमी करायचा आहे, मीडियम याच्यात. आणि हे सगळं मिक्स केलेलं टाकायचं आहे. तर आता आपण भाजी टाकून अशी छान परतवून घेऊ. सगळीकडनं मिक्स झाली. तुम्ही बघू शकतात लगेच पिठाला ते मिरची वगैरे मिक्स झाल्यामुळे लगेच कलर पण थोडा चेंज झाला. मिरचीचा कलर आलेला आहे लाल. चला तर मग आता शिजल्यावर दाखवते तुम्हाला. चला तर मग आपली 10 मिनिटात अशी भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकतात. मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया.